पहिली मॅच कोण खेळला त्या दाखवू का मग तुला? पर्यंत त्या म्हणजेच वाशिवली टीमच्या तर निश्चितच नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजेच वर्ण विपक्ष खाणाव. दोन्ही टीम कुठे जाऊ नका. या पूर्वार्धानंतर या ठिकाणी आपला टॉस केला जाईल. यावेळी मात्र पाहता चेंडू चालला पुन्हा एकदा गोळीच्या वेगानं. फलंदाज आपण पाहता ऑन स्ट्राईकला. यावेळी निश्चितच मोतीरामच्या बॅटमधनं हा दमदार स्ट्रोक 6च्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. आता टोटल 27 या आकड्यावरती वाशिवली संघ चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत. जर विचार केला तर या ठिकाणी आपण पाहता गोलंदाज कुठेतरी हबी ठरतात. निश्चितच जावेली मात्र पुन्हा एकदा फलंदाज मोतीराम बरेच मोठे फटके वारंवार येत आहेत. पहिला गोलंदाज होता मंगेश, त्यानंतर दुसरा गोलंदाज आपण पाहताय तुकाराम वरती देखील प्रत्येकाचे बॅक टू बॅक हे दोन बॅक टू बॅक मोठे फटके यावेळी षटकाराच्या मदतीनं टोटल धावपटलावर जाऊन पोहोचल्यात. त्या म्हणजेच आतापर्यंत 33 आकड्यावरती वाशिवली संघ जाऊन पोहोचला. बघायचंय षटकार हॅट्रिक बघायला मिळेल का? मात्र नाही. या विशेप मध्ये लागवड रिझनला क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळेल फक्त. आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहता तर संघ पुढे सरकेल. धाव संख्या जाऊन पोहोचली त्या 34 आकड्यावरती. तर निश्चितच फलंदाजासाठी या ठिकाणी सुवर्ण संधी असेल. षटकार हॅट्रिक संपादित केला तर या ठिकाणी 200 रुपयाची कॅश प्राइज रवी पारदे यांच्याकडनं दिलं जाईल. यावेळी मात्र पाहायचा बॅडम बॉलचा संपर्क नाहीये. थोडासा हाफ ट्रॅकर बॉल होता. स्लोवर गतीचा चेंडू गती परिवर्तन आपण पाहिलं आणि त्या ठिकाणी मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहता यावेळी तुकारामला पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला, तिसऱ्या चेंडू सिंगल आणि चौथ्या चेंडूवरती डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. पाहायचा यावेळी विषयमध्ये पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझर्व वरून स्क्वेअरच्या दिशेतनं क्षेत्ररक्षक येत आहेत. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते मात्र फक्त सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीनं आता वाशिवली टीम जाऊन पोहोचली टोटल 35 आकड्यावरती. स्कोरबोर्डचा विचार केला तर सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी मात्र उभी केली गेली आहे. चांगला स्कोरबोर्ड आतापर्यंत यावेळी मात्र नेऊन ठेवला या दोन्ही फलंदाजांना. पाहायचा यावेळी शेवटचा बॉल आणि यस डेफिनेटली या ठिकाणी पाहता पाहता हे दुसरं षटक समाप्त झालं आणि 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूचा अखेरीस जर विचार केला तर टोटल धावपटलावरती बिनगडी बाद 35 धावा वाशिवली टीमच्या जाऊन पोहोचल्यात. यावेळी मात्र पाहायचा ऑफ साइडला चेंडू पाहायला मिळाला. थोडासा हलक्या हाताने यावेळी मात्र गोलंदाजाने फेकी केला. त्या ठिकाणी पाहता आपण तिसरं षटक प्रगती पथावरती आणि गोलंदाज अक्षयला पाहता. पहिला बॉल डॉट आलाय. समोर आपण पाहता फलंदाज असेल हर्ष. आतापर्यंत वैयक्तिक सिंगल आली आहे फक्त. त्याच्या माध्यमातून हा स्लोवर गतीचा बॉल 5 एक्स्ट्रा कव्हर स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळाली आहे आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहताय संघ पुढे सरकेल. धाव संख्या जाऊन पोहोचली त्या वाशिवली टीमची बिनगडी बाद 36 आकड्यावरती.
पाच गोलंदाज यावेळी अक्षयला पहिला बॉल आला डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आहे. यावेळी मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या ठिकाणी. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमा रेषा पलीकडे. हा दमदार स्ट्रोक आणि फलंदाज मोतीरामच्या बॅटमधून हा दमदार चौकार. 4च्या मदतीने वाशिवली टीम जाऊन पोहोचली टोटल 40 आकड्यावरती. धावपटलाचा विचार केला तर वेगानं या ठिकाणी मात्र धावसंख्या पुढे सरकती. धावसंख्येचा विचार केला 40 आकड्यावरती बिनगडी बाद आतापर्यंत वाशिवली टीम जाऊन पोहोचली. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. निश्चितच KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहताय आणि थोडासा टेक्निकल इश्यू आहे मोबाईल नेटवर्क वरती. या ठिकाणी मात्र KTC लाईव्ह यांचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहताय. निश्चितच डेफिनेटली या ठिकाणी ह्या 2 धावा असतील. 1 धाव आणि 1च्या मदतीने आता संघ पुढे सरकेल. 41 धावा धावपटलावर जाऊन पोहोचल्यात. चेंडू समाप्त झालेत आतापर्यंत 4, म्हणजे अद्यापही 2 चेंडू शिल्लक. अक्षय पुन्हा एकदा. यावेळी मात्र पाहता क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, थोडंसं फंबलिंग झालं आणि बघायचं वाईट +1 या 2 धावा अकाउंटवरती येतील. 43 धावा धावपटलावर लागल्यात. यावेळी मात्र वाशिवली टीमच्या टॉस जिंकला घोडिवली टीमनं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं वाशिवली संघाला. यावेळी मात्र पाहायचं क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र चुकी केली आहे, झेल सोडला आणि मात्र पाहता आपण फक्त सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं आता वाशिवली संघ थोडासा पुन्हा एकदा पुढे सरकेल. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. यावेळी अक्षय गोलंदाजी मार्कवरती आपण त्याला पाहताय. घोडिवली टीमचा 3रा ट्रम्प कार्ड. यावेळी मात्र हा फटका सुरू का चेंडू चाललाय. यावेळी मात्र फाईन लेग क्षेत्र क्लिअर केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये हा फटका एक्झिक्यूट केला आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे. दमदार षटकार. 3 षटक समाप्त झाले. 18 चेंडू मध्ये धावा जमवल्या आतापर्यंत वाशिवली टीमने बिनगडी बाद. टोटल 48 धावा. चांगली कामगिरी राहिली आहे. 50 धावा धावपटलावर लागल्यात. 50 धावा. निश्चितच अद्यापही 1 षटक बाकी आहे. एका षटकामध्ये किती धावसंख्या उभी केली जाईल हे मात्र बघायचं आहे. निश्चितच खाना विपक्ष आपण या ठिकाणी नेक्स्ट मॅच असेल खाना विपक्ष वरणे. तर दोन्ही टीम आपण फर्स्ट इनिंग संपल्यानंतर पहिले पूर्वार्ध झाल्यानंतर टॉसला यायचं आहे. दुसऱ्या सत्रातील पहिली मॅच असेल आणि मॅच 3 षटकांची असेल याची नोंद घ्या.